हॅलो स्टुडंट्स, आज आपण राहिलेले एक्झाम्पल्स बघूया 7 नंबरपासून. आणि आज तुम्हाला एकदा रिअल, पर्सनल आणि नॉमिनल अकाउंटचे रूल्स पुन्हा एकदा एक्सप्लेन करून सांगतो. हां, आता ह्याच्यामध्ये 7 नंबरचा सेंटेन्स वाचा. विथड्रॉ फ्रॉम बँक फॉर ऑफिस यूज ₹2500. ऑफिस यूज साठी बँकेतनं ₹2500 काढले. विथड्रॉ करणे म्हणजे काढून आणले. बँकेतनं एटीएम मधनं काय आणलं? बँकेतच जायला पाहिजे असं नाही आजच्या काळात. एटीएम मधनं काय आणलं? बँकेत जाऊन कॅश आणली. मग एक अकाउंट कॅश. कुठनं आणले पैसे? एटीएम मध्ये, मशीन मधनं आणणार आहे तर आज बँकेत जाऊन आणा. बँकेतनं आणलं. इथं बँक म्हणजे खरं व्यवहारात बँकेचं नाव असते. हा, कुठल्या बँकेतनं आणलात, कुठल्या बँकेच्या एटीएम वरनं आणलात ते असतं नाव. मग आता सध्या तर इथं नुसतं बँकेतनं तुम्ही कॅश विड्रॉ केलात म्हणून कॅश. कुठनं विड्रॉ केलात? बँक म्हणून बँक. प्रकार ओळखाल का? कॅश तरी संपला विषय, डोळ्याला दिसतात रिअल अकाउंट. आणि बँक ही एक संस्था आहे. मग त्यामुळं बँक हा पर्सनल अकाउंट आहे. बँकेला सुद्धा चेअरमन, व्हाईस चेअरमन, सेक्रेटरी वगैरे असतात. बँक ही एक संस्था आहे, त्यामुळं पर्सनल अकाउंट आहे. आता नंबर 8, व्हरायटी आहे अजून 8. आता हे पैसे 8 वाचा. विथड्रॉ कॅश फ्रॉम बँक. परत बँकेतनंच काढलेत, पण त्याचा पर्पज बघा पुढे जाऊन. त्याचा पर्पज काय आहे? बँक फॉर ओन यूज ₹2550. बँकेतनंच पैसे काढलेत, पण ओन यूज साठी काढलेत. मग जर तुम्ही बँकेतनं किंवा बिझनेसमधनं ओन यूज साठी जर कॅश किंवा गुड्स घेतले, कुठनंही कॅश किंवा गुड्स ओन यूज साठी घेतले किंवा पर्सनल यूज साठी घेतले, तर एक नवीन अकाउंट येतो, ड्रॉइंग अकाउंट. ड्रॉइंग एस लावायचा. ह्याचं डेफिनेशन झाली आहे. आता हे पैसे कुठनं घेतलेत? बँकेतनं घेतलेत, पण त्याचा यूज काय करणार आहे तुम्ही? उपयोग काय करणार आहे? पर्सनल, ओन यूज, सेल्फ यूज, डोमेस्टिक यूज, प्रायव्हेट यूज, कितीतरी शब्द आहेत. मग हे यूज कळाला तुम्हाला? तर ज्या वेळेला तुम्ही बँकेतले किंवा व्यवसायातले पैसे स्वतःसाठी वापरतात, तेव्हा कुठल्या अकाउंटचा विचार करायचा? ड्रॉइंग. आणि बँकेतनं काय काढलं? परत कॅश. बँक येणार नाही तर कॅश. कॅश तर रिअल अकाउंट आहे. आता ड्रॉइंगच्या मागे कोण आहे? पर्सनल यूज साठी बँकेतनं पैसे कोण काढायला गेलं होतं? असला व्यवहार कोण करणार? स्वतः ट्रेडर करणार. बाहेरचा माणूस कसा काढेल आपल्या खात्यातले पैसे? आपणच काढणार ना. मग ड्रॉइंगच्या माग कोण व्यक्ती आहे? दुकानाचा ट्रेडर, बिझनेसमन. मग त्यामुळं हा पर्सनल अकाउंट आहे. पण ड्रॉइंग कोण करू शकतो? बिझनेसमधनं किंवा बँकेतनं स्वतःसाठी पैसे कोण काढू शकतो? स्वतः ट्रेडर. त्यामुळं हा पर्सनल अकाउंट आहे. ड्रॉइंग हा शब्द कॅपिटलचा अपोजिट वर्ड आहे. कॅपिटल म्हणजे इन्व्हेस्टेड इन टू बिझनेस, आणि ड्रॉइंग्स म्हणजे विड्रॉ फ्रॉम बिझनेस किंवा विड्रॉ फ्रॉम बँक, असा त्याचा अर्थ होतो. बरोबर अपोजिट वर्ड आहे. डेटर्स आणि क्रेडिटर्स हे अपोजिट वर्ड्स आहेत. अपोजिट वर्ड इथं पण असतात. बरं, ड्रॉइंग्स कळाला आजपासून. कसं? पर्सनल यूज साठी गुड्स किंवा कॅश जर घेतले असतील, कुठनं पण घ्या, ड्रॉइंग अकाउंट ओपन करायचं, विचारात घ्यायचं. नंबर 9 सोपं आहे, काल झालेलं. पेड सॅलरी टू प्रकाश ₹5000. पार्टीचं नाव कधी विचारात घ्यायचं? जर ते बिझनेस ट्रान्झॅक्शन परचेस आणि सेल्सचं असेल तर पार्टीचा विचार करायचा. आता हे सॅलरीचं वाक्य आहे. सॅलरीच्या वाक्यात काय संबंध नाही प्रकाशचा. आपण पगार कशात देतो? कॅशमध्ये. आणि कशासाठी दिला? कशासाठी त्याला बोलवून दिलं? हे सॅलरीचे पैसे घे. म्हणजे 2 अकाउंट काय येणार? सॅलरी कॅशमध्ये देतात, आणि काय म्हणून दिले? सॅलरी. हा रिअल अकाउंट आहे. आता कॅशचं बोलायचं बंद करतो. रिअल अकाउंट, सॅलरी कुठला अकाउंट आहे सांगा मला? सॅलरी नावाची व्यक्ती असते का? व्यक्ती असेल तर मला ओळख करून द्या. सॅलरी नावाची वस्तू असते का? असेल तर त्याचा मला फोटो पाठवून द्या. सॅलरी नावाची ही वस्तू आहे म्हणून नाही. जे रिअल नाही, जे पर्सनल नाही, ते सगळ्यात कशात टाकून द्यायचं? त्यांना कुठल्या गटात घ्यायचं? नॉमिनल. मी
कसं बोलतो ना ते लक्षात ठेवायचं तुम्ही. तुम्हाला कधी कन्फ्यूज झालं तर असं तुम्ही चेक करायचं स्वतः स्वतः तो अकाउंट ओळखायचं. नंबर 10. आता इथनं पुढं 14 पर्यंत व्हरायटी आहे. 10 बॉट पेन पेन्सिल पेपर एक्सेट्रा ₹150. एवढ्या सगळ्या गोष्टी कुठल्या दुकानात मिळतात तेवढं मला सांगा. या सगळ्या गोष्टींना कलेक्टिव्हली काय म्हणतात माहिती आहे का? एक शब्द आहे स्टेशनरी. मग स्टेशनरी हा आपला खर्च आहे. मग स्टेशनरी अकाउंट निघणार. स्टेशनरी अकाउंट. स्टेशनरी अकाउंट आणि स्टेशनरीच्या दुकानात तिथं काय उधारी नसते. बर असेल तर त्या दुकानदाराचं नाव दिलंय का? नाही दिलं. म्हणजे काय होणार? आणि असल्यावर उधार नसाल. कॅश. आता कॅश रिअल. स्टेशनरी कोण सांगताय? स्टेशनरी इथं हा आणखी तुमची शंका, तिथं पेन अकाउंट पेन्सिल अकाउंट पेपर अकाउंट काढायचा नसतो. त्याला कलेक्टिव्हली काय एकत्रित काय शब्द आहे त्याला? स्टेशनरी अकाउंट. स्टेशनरी हा नॉमिनल अकाउंट आहे. स्टेशनरी हे व्यक्तीचं नाव नसतं. स्टेशनरी नावाची वस्तू नसते. त्यामुळे हा कुठल्या प्रकारचा अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट आहे. अदृश्य अकाउंट आहे. आता आता हे इथनं सगळे चांगली वाक्य आहेत. 11 मुद्दाम उरलेली वाक्य सेकंड लेक्चरला घेतली, पुढच्या लेक्चरला घेतली. आता ह्या सगळ्या गोष्टी कुठे मिळतात सांगा? 11 नंबर. परचेस स्टॅम्प्स पोस्टकार्ड्स एक्सेट्रा. पोस्टकार्ड स्टॅम्प्स एनवलप्स वगैरे जे कुठे मिळतात? पोस्टात मिळतात. आणि तिथं उधारीचा व्यवहार अजिबात नसतो. कॅश द्यायचं आणि घ्यायचं. मग एक अकाउंट पोस्टेज अकाउंट येणार. पोस्टेज अकाउंट आणि दुसरा कॅश. कॅश हा रिअल अकाउंट आहे कारण पैसे दिसतात. पोस्टेज अकाउंट कुठला आहे? हा पण नॉमिनल अकाउंट आहे. पोस्टेज व्यक्ती नसते, प्रॉपर्टी नसते. मग त्यामुळे हा नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंट. आता सेंटेन्स नंबर 12. ही तर 11 आहे. 12, 13, 14 घेतो. 12 नंबर नीट वाचा. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल ₹200. 200 रुपयाच्या वस्तू फ्री सॅम्पल म्हणून पब्लिक मध्ये फुकट वाटल्या. पब्लिक म्हणा नाही तर कस्टमर म्हणा. का वाटल्या फुकट? काय एक्स्ट्रा प्रोडक्शन झालं होतं का? कोणी तुम्हाला फ्री दिलं होतं? तुम्हाला फ्री आलं होतं? नाही. त्या प्रोडक्टची ऍडव्हर्टाईज व्हावी म्हणून तुम्ही हे केलं. त्या प्रोडक्टची ऍडव्हर्टाईज व्हावी म्हणून तुम्ही असं केलंय. मग ह्याचा अर्थ काय? तुम्ही नीट ऐकायचं. आता इथलं सगळी वाक्य. तुम्ही त्या गुड्स परचेस केल्या होत्या. तुम्ही त्या गुड्स परचेस केल्या होत्या आणि त्या तुम्ही फ्री वाटलाय. परचेस केलेल्या गुड्स फ्री वाटलाय. मग कोणते 2 अकाउंट येणार माहिती आहे काय? एक ऍडव्हर्टाइजमेंट जाहिरात व्हावी म्हणून वाटलंय ना तुम्ही. आणि सेकंड अकाउंट परचेसेस. तुमची परचेसची व्हॅल्यू काय होणार? कमी होणार. तुम्ही परचेस करून फुकट वाटलाय. तुम्हाला कोणी फुकट दिलेलं नाही आहे. मग त्यामुळं 2 अकाउंट येणार. महत्वाचं इथनं सगळं ऍडव्हर्टाइजमेंट आणि दुसरा अकाउंट परचेस. कारण हे तुमच्या गुड्स आहेत. गुड्स. आता गुड्स कंसात घेतलं. कालपर्यंत काय केलं? गुड्स नाव होतं, परचेस कंसात घेतलं होतं. तुम्ही परचेस केलेल्या गुड्स फुकट वाटलेत. त्यामुळे तुम्हाला परचेसची व्हॅल्यू काय होणार? कमी होणार. उदाहरणार्थ समजा तुम्ही 50,000चा माल खरेदी केलाय आणि त्यातल्या 500 रुपयाचा माल तुम्ही काय केला? डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. म्हणजे 50,000चा माल खपेल जाहिरात केल्यामुळं. मग तुमचे परचेसची व्हॅल्यू किती राहिली? 49,500. कळालं मी बोललेलं? परचेसची व्हॅल्यू तुमची कमी होणार. त्यामुळे परचेस अकाउंटचा विचार करायचा. लक्षात आलं का? बघा. नाही तुम्ही गुड्स फुकट वाटल्या. होय की, पण गुड्स तुम्ही खरेदी केल्या होत्या ना, परचेस केल्या म्हणून परचेस अकाउंट वापरायचं. चला सांगा. आता हा गुड्स हा रिअल अकाउंट आहे. परचेस म्हणजेच गुड्स. कोण सांगते ऍडव्हर्टाइजमेंट हा कुठला प्रकार आहे? ऍडव्हर्टाइजमेंट हे व्यक्तीचं नाव असतं का? एक सेकंद विचार करा. ऍडव्हर्टाइजमेंट नावाची एखादी प्रॉपर्टी असते का? नाही. मी प्रश्न विचारल्यावरच तुम्हाला काहीतरी विचित्र वाटेल. हे काय विचारतात सर? असं कसं असतंय? लक्षात येतंय ना? म्हणजे हा अकाउंट जो रिअल नाही, जो पर्सनल नाही, तो नॉमिनल.
नॉमिनल अकाउंट. असे हे नवीन नवीन अकाउंट येतात. पेपर, पेन्सिल, इंक स्टेशनरीमध्ये. पोस्टातनं काय खरेदी केलं तर पोस्टेज. डिस्ट्रीब्युटेड एज फ्री सॅम्पल असेल ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट काढायचं. अजून आहे खाली, अजून आहे 13. परचेस का घेतलं कळालं का? तुम्ही एकाच वाक्यात बोलतो, परचेस केलेले गुड्स तुम्ही फ्री सॅम्पल केलेले आहेत, तेव्हा तुमची परचेसची व्हॅल्यू काय होणार? कमी होणार. इथं उदाहरण दिलंय बघा, परचेसची व्हॅल्यू कमी होणार. मग परचेस अकाउंटचा विचार करायचा. 13 असाच प्रकार आहे. गुड्स ऑफ ₹6,000 डिस्ट्रॉयड बाय फायर. आग लागून माल 6,000चा जळाला. माल जळाला म्हटलं की ठीक आहे, जळून गेला, आपला हा लॉस आहे, नुकसान झालेलं आहे. पण हा माल कुठला जळाला? परचेस केलेल्यापैकीच जळाला असणार. एक ना एक दिवस परचेस केला होता, तो ठेवला दुकानात किंवा गोडाऊनला आणि तो जळाला, म्हणजे परत इथं परचेसची व्हॅल्यू कमी होणार. मग 2 अकाउंट कुठले येणार आज नवीन? एक लॉस बाय फायर, लॉस बाय फायर, आणि दुसरा परचेस. हेच तर व्हरायटी आहे ना आता प्रकार. परचेस म्हणजेच गुड्स, आपले वस्तू जळाल्या ना. बोलताना मी बोलतोच की आपले वस्तू जळाल्या, गुड्स जळाल्या, म्हणजे ते परचेस केलेल्या होत्या आणि त्याला आग लागली. असं म्हणत नाही काय 2 दिवसापूर्वीच माल आला तर आज आग लागली बघा. नुकताच माल टेम्पोत उतरवला आणि 4 दिवसात आग लागली, अजून तो विकलाही गेला नव्हता. असं होऊ शकतं. म्हणजे परचेसची व्हॅल्यू कमी होणार आग लागल्यावर. लक्षात आलं? परचेस म्हणजेच गुड्स झालं. प्रकार ओळखायचा. लॉस बाय फायर हे नुकसान आहे तुमचं. मग नुकसान कुठं दाखवलं जातं? नॉमिनल अकाउंटला. आज मी रूल्स एक्सप्लेन करणार आहे परत. आणि परचेस म्हणजे गुड्स, अगेन रिअल अकाउंट. आणि लास्ट 14 गुड्स ऑफ ₹1500 टेकन बाय ट्रेडर. 1500 रुपयाच्या गुड्स ट्रेडरनी घेतल्या. बरं घे, तुझंच दुकान आहे, तू नेणारच. ट्रेडर फॉर हिज पर्सनल यूज, फॉर हिज पर्सनल यूज, त्याच्या वैयक्तिक कारणासाठी, वापरासाठी त्याने बिझनेसमध्ये गुड्स घेतल्या. गुड्स विथड्रॉ फ्रॉम द बिझनेस बाय द ट्रेडर फॉर हिज ओन यूज. असा अर्थ आहे. आपल्याला रुपीजचा काही संबंध नाही आहे. आता हे पर्सनल यूज साठी गुड्स घेतलेले आहे. कॅश और गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज बाय द ट्रेडर. कॅश और गुड्स टेकन बाय ट्रेडर फॉर हिज पर्सनल यूज. ड्रॉइंग अकाउंट कन्सिडर करायचं. ड्रॉइंग अकाउंट कळालं? बिझनेसमधनं किंवा बँकेतनं वैयक्तिक कारणासाठी काहीतरी घेतलं तर ड्रॉइंग अकाउंट घ्यायचा. मग एक अकाउंट ड्रॉइंग घेणार. ड्रॉइंग्स लिहितात हा, ड्रॉइंग्स. आता बिझनेसमधनं वस्तू घेतल्या, त्या परचेस केलेल्या होत्या का तुला पाहिजेत म्हणून सप्लायरनं फुकट दिल्या? नाही. बिझनेसमध्ये सगळ्या गोष्टी परचेस कराव्याच लागतात. तुमचा ट्रेडिंगचा बिझनेस आहे ना, सेल आणि परचेसचा. मग परचेस केलेला, मग परचेसची व्हॅल्यू परत कमी होणार. परचेसची व्हॅल्यू परत कमी होणार. परचेस म्हणजेच गुड्स. उदाहरण देऊया ना. आता मोठा तेलाचा व्यापारी असेल, जेमिनी तेल वगैरे सगळ्या असे तेलाचा मोठा नुसतं स्टॉकिस्ट असेल, आणि त्याच्या घरात जर 15 लिटरचा डबा पाहिजे असेल सणासाठी किंवा काही समारंभासाठी, तर तो स्वतःच्या दुकानातलाच तेलाचा डबा घरी नेणार ना, 2-3 डबे. मग त्याला काय म्हणतात? ड्रॉइंग म्हणतात. मग ते तेलाचे डबे त्यांनी काय केलेले असतात? विकण्यासाठी परचेस केलेले असतात. पण त्यातले 2-3 डबे त्यानं घरी नेले. घरी नेल्याचा अर्थ त्याला ड्रॉइंग्स म्हणतात. कळालं? आता रेडीमेडचं एक शॉप आहे. रेडीमेडच्या शॉपमध्ये रेडीमेडचा माल आला की दुकानाच्या मालकानंच त्यातले 4-5 शर्ट आणि पॅन्ट घेतले, रेडीमेडचे शर्ट उचलले, तर त्याला ड्रॉइंग म्हणतात. ते चांगले वाटले, त्यांनी स्वतःसाठी ठेवून घेतले आणि हिशोबात लिहिलं की हिशोबात लिहायचं असतंय. ड्रॉइंग्स किती घेतले सगळं लिहायचं हिशोबात, मग त्याला म्हणतात ड्रॉइंग्स. कळालं? दोन्ही तेलाचं आणि रेडीमेडचं दुकानाचं उदाहरण. मग ते तुम्ही परचेस केले होते ना, त्यातले तुम्ही माल उचललाय, इट इज कॉल्ड ड्रॉइंग्स. आता सांगा, ड्रॉइंग्स कुठला प्रकार आहे? कोणी उचलले दुकानातला माल स्वतःसाठी? ट्रेडरनी. म्हणजे हा पर्सनल अकाउंट आहे, ट्रेडर आहे ना. आणि परचेस हा रिअल अकाउंट आहे. आज शेवटचे जे 3-4 एक्सप्लेन केले, फायर, ऍडव्हर्टाइजमेंट आणि ड्रॉइंग्स, इथं सगळीकडे परचेस आलेला आहे. म्हणूनच मी काल थांबलो, फ्रेश नंतर वेगळं लेक्चर देऊया म्हणून. का बरं या 3 ठिकाणी परचेस आलेले आहेत? एकदाच टोटल सांगतो.
या तिन्ही कारणामुळं आपले परचेसची व्हॅल्यू कमी झाली. म्हणजे परचेस केलेली जी अमाऊंट होती, माल गेल्यामुळे येन प्रकारे माल गेल्या, ॲट एनी केस माल गेल्यामुळं परचेसची व्हॅल्यू कमी झाली. या सगळ्या केसमध्ये इथं फुकट वाटले जाहिरात करण्यासाठी, इथं जळालेत, आणि हा माल काय केलाय, ट्रेडरनीच घेतला. म्हणजे येन प्रकारे तुम्ही जे परचेस केलेले होते ती त्याची टोटल अमाऊंट काय होणार, लेस होणार, कमी होणार. जेवढे उचलले तेवढे कमी होणार. इथं सगळीकडे परचेसला क्रेडिट आहे. परचेस मीन्स गुड्स गोज अप असा अर्थ आहे. 14 वाक्य झालेली आहेत. एक्झाम्पल 3 पासून जरा वेगळं आहे, ते पुढच्या लेक्चरला घेणार, गडबड नाही. पण लेक्चरमध्ये व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका. कोणाला एकदम ऐकून पटकन लक्षात येत नसेल, अगेन अँड अगेन रिपीट करा. डोळ्यासमोर असं प्रॉब्लेम ठेवा लिहिलेला वहीमध्ये, आणि माझा व्हिडिओ ऐका नीट, आपोआप कळतंय. मग वही पूर्ण करून घ्या, जसं तुम्हाला होईल सहज होईल. फक्त हेडफोन घाला, डिस्टर्बन्स नको बाकीचे. हां ठीक आहे. आता मी रिअल पर्सनल नॉमिनलचे रूल्स एक्सप्लेन करतो. रूल्स, लक्ष द्या. एकदा माझ्याकडनं फोन, त्या दिवशी जरा फळ्यावर फार किचकट होतं, जागा नव्हती जास्त, खाली लिहून टाकलं मी कायम एक्सप्लेन करताना पहिल्यांदा रिअल अकाउंटच करणार, समजायला सोपा, अगदी सोपा. आणि लवकरच पाठांतर इमिजिएटली करून घ्या, लवकर. कारण आता एक्झाम्पल 3 आणि 4 झालं की त्याच्या खाली पीडीएफ मध्ये जर्नलचं रुलिंग केलंय बघा, जर्नलचं. तशा पद्धतीने आपल्याला पुढचे प्रॉब्लेम सोडवायचे. आणि त्या प्रॉब्लेमचे मी पीडीएफ पाठवणार नाही, त्याचे माझ्याकडे पुस्तक आहे, त्यातले फोटो काढणार व्यवस्थित डार्क, आणि ते फोटो पाठवतो. आणि ते फोटो पाठवल्यावर ते प्रॉब्लेम तुम्ही वहीत उतरवून घ्या. फोटोचे मध्ये आलेले प्रॉब्लेम वहीत उतरवून घ्यायचे. आता पीडीएफ तयार करत नाही, कारण कशाला तेवढ्यासाठी टाईप कॉम्प्युटरवर घ्या, तिथून पीडीएफ तयार करा, पटकन फोटो मारतो आणि पाठवून देतो तुम्हाला. आणि ते प्रॉब्लेम मी घेतो, एका पुस्तकात लिहायचे. रिअल अकाउंटचा नियम काय आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन. लगेच एक लिहिलं बघा. डेबिटचा रूल असेल तर त्याला 1, ज्या गोष्टी बिझनेसमध्ये येतील, बिझनेसमध्ये एंट्री करतील, त्यांना डेबिट द्यायचं. समजा तुम्ही फर्निचर खरेदी केलं, परचेस्ड फर्निचर फॉर ₹70,000, फर्निचरला डेबिट येणार. का बरं, फर्निचर कम्स इन टू द बिझनेस, फर्निचरला डेबिट येणार. समजा तुम्ही ओल्ड मशिनरी विकलं, एक ओल्ड मशीन आहे जुनं, ते विकलं, मशीन विकल्यावर मशीन गेलं, क्रेडिट व्हॉट गोज आउट. रूल कुठला दुसरा, क्रेडिट व्हॉट गोज आउट, क्रेडिट व्हॉट गोज आउट. बिझनेसमध्ये ज्या गोष्टी एक्झिट होतील त्या कुठल्या असल्या पाहिजेत, रिअल अकाउंटच्या असल्या पाहिजे. दृश्य आणि स्पर्श आपण पाहू शकलं पाहिजे, आपण टच करू शकलं पाहिजे. त्या गोष्टी ज्या गोज आउट होतील त्यांना, त्या अकाउंटला क्रेडिट द्यायचं. तुम्ही म्हणाल कोणाला क्रेडिट द्यायचं, अहो जे जाते त्याला, ज्यांचं एक्झिट होतं ना त्यांना क्रेडिट द्यायचं, प्रॉपर्टी आणि ॲसेट्स. आणि जे एंटर करतात आपल्या बिझनेसमध्ये, हे शब्द धरा की हे कम्स इन गोज आउट. अपोजिट रूल्स आहेत, हे सगळे अपोजिट रूल्स आहेत. कम्स इन गोज आउट, जे एंट्री करतात त्या अकाउंटला डेबिट द्यायचं, आणि जे एक्झिट होतात त्या अकाउंटला क्रेडिट द्यायचं. इतकं सोपं आहे. हां, आता दुसरा रूल, पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट पहिला नियम. दुसरा, डेबिट दी रिसिव्हर, आणि त्याच्या अपोजिट क्रेडिट दी गिव्हर. क्रेडिट दी गिव्हर. रिसिव्हर म्हणजे काय, जी घेणारी व्यक्ती आहे. आता मी एखाद्याला ही वस्तू अशी दिली, मग दुसरा माणूस काय करणार, दुसऱ्या पार्टीचा हात कसा असणार, खाली असणार. लक्षात आलं का. मग मी कोण, क्रेडिट दी गिव्हर. आणि तो कोण, समोरची. माझाच हात नाही चालणार, माझा हात नाही चालणार, दुसऱ्याचा, दुसरी पार्टी पाहिजे, 2 पर्सन्स पाहिजे. डेबिट दी रिसिव्हर म्हणजे ती पार्टी म्हणजे डेबिट दी रिसिव्हर, आणि मी काय असणार, क्रेडिट दी गिव्हर. माझे पूर्वी ह्या रूल्सचे असे पोस्टर होते, आहेत क्लासमध्ये, आहेत, क्लास सुरू झाल्यावर दाखवीन तुम्हाला. पोस्टर होते, त्याच्यावर मी चित्र काढून घेतलं होतं. ह्याचं चित्र पिक्चर टाईप, पिक्चर मधनं एक्सप्लेन करून सांगत होतो तुम्हाला. त्यावेळेला तिन्हीचे पिक्चर्स होते माझ्याकडे, तिन्हीचे. म्हणजे आपला असा देणारा हात हा काय, क्रेडिट दी गिव्हर झाला, आणि दुसरा जो पार्टी आहे त्याचा हात काय होणार, डेबिट दी रिसिव्हर. म्हणजे घेणारी असेल तर डेबिट आणि देणारी असेल तर क्रेडिट झालं. आता नॉमिनल अकाउंट.
नॉमिनल अकाउंट. पहिला रूल काय आहे? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे बिझनेसमध्ये जे खर्च आणि नुकसान होतील त्या अकाउंटला, त्या व्यवहाराला, त्या ट्रान्झॅक्शनला, जो अकाउंट हेड ऑफ अकाउंट असेल, ट्रान्झॅक्शन नाही, हेड ऑफ अकाउंट असेल, त्याला डेबिट द्यायचं. सॅलरी पेड ₹10,000. सॅलरी नॉमिनल अकाउंट आहे माहित आहे, त्याला डेबिट द्यायचं. बिकॉज सॅलरी इज अन एक्सपेन्सेस अँड लॉसेस ऑफ द बिझनेस. लॉस म्हणू नका, ऑफ द एक्सपेन्सेस ऑफ द बिझनेस. ज्या ज्या गोष्टी तुमच्या बिझनेसमध्ये खर्च असतील त्यांना डेबिट द्यायचं. तुम्ही रेंट पेड केलं, रेंटला डेबिट द्या. का बरं? रेंट इज अन एक्सपेन्सेस ऑफ द बिझनेस. अर्थ कळाला? रेंट, ज्या ज्या गोष्टी तुमच्या एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. आता एक्सपेन्सेस आणि लॉसमध्ये त्या दिवशी तुम्हाला लेक्चरमध्ये थोडंसं सांगितलं. एक्सपेन्सेस म्हणजे जे आपण स्वतःहून करतो किंवा आपल्याला बिझनेसमध्ये करावा लागतो, आपल्याला ते आवश्यक आहे. बिझनेस रन करण्यासाठी एक्सपेन्सेस करावेच लागतात. परंतु लॉसेस हे काय असतात? अनएक्सपेक्टेड असतात, अनफॉर्सिन असतात. म्हणजे ध्यानीमनी नसताना नुकसान होतं. फायर, ॲक्सिडेंट, स्टोलन, अर्थक्वेक, भूकंप, ह्या अनएक्सपेक्टेड लॉस. अनएक्सपेक्टेड लॉसेस म्हणजे लॉस. एक्सपेन्सेस आणि लॉसेसला रूल एकच आहे, पण दोघांच्यात स्लाइट फरक आहे, किंचित फरक आहे. झालं? जे जे बिझनेसमध्ये एक्सपेन्सेस आणि लॉसेस असतात त्या हेड ऑफ अकाउंटला डेबिट द्यायचं. आज जरा जास्त क्लिअर करतोय. आणि दुसरं क्रेडिट ऑल इन्कम्स. मी आता प्रॉफिट्स अँड गेन्स लिहित नाही, इन्कम्स. बिझनेसमध्ये ज्या ज्या गोष्टी मिळतात आपल्याला, देतो उदाहरण. इंटरेस्ट रिसिव्ड, इंटरेस्ट अकाउंटला क्रेडिट द्यायचं. डिस्काउंट रिसिव्ड, डिस्काउंट अकाउंटला क्रेडिट द्यायचं. का? इट इज अन इन्कम. डिस्काउंट रिसिव्ड इज अन इन्कम ऑफ द बिझनेस. हे बिझनेसचं इन्कम आहे. डिस्काउंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, एनी इन्कम रिसिव्ड, एनी टाइप ऑफ इन्कम रिसिव्ड, क्रेडिट त्या हेड ऑफ अकाउंटला क्रेडिट द्यायचं. कळलं? आज जास्त क्लिअर केलंय. बर, रिअल अकाउंट कसं ओळखायचं? जे सीन असतात आणि जे टच करू शकतो ते रिअल. पर्सनल अकाउंट कसे ओळखायचे? पर्सन, इन्स्टिट्यूशन, फर्म्स, कंपनीज, ऑर्गनायझेशन, हॉस्पिटल्स, कॉलेजेस, नंतर देवस्थान, चर्च, मशीद, देवस्थान, सर्व हे पर्सनल अकाउंटच्या डेफिनेशनमध्ये येतात. आता पर्सनल अकाउंटमध्ये पण पुस्तकामध्ये डिटेल आहे, ते एकदा वेळ असल्यावर सांगतो तुम्हाला. एकदा आहे, ह्याच्यात भरपूर बोलण्यासारखं आहे, पण कुठं सिलेबस पुढे न्यायला पाहिजे ना. किती दिवस ते थेअरीमध्येच अडकून राहायचं? आवश्यक आहे, तुम्ही वाचू शकता. पर्सनल अकाउंटमध्ये परत पर्सनचे टाईप्स आहेत, पर्सनचे टाईप्स आहेत. हां, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन, इंडिव्हिज्युअल पर्सन, आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन आहे. एकदा वेळ काढून देईन, मी एक्सप्लेन करतो, फक्त जस्ट एक्सप्लेन करतो मी. ओके, आज सगळं माहिती दिली. नॉमिनल कसं ओळखायचं? जे रिअलच्या रूल्समध्ये बसत नाही, जे पर्सनलमध्ये बसत नाही, ते सगळं नॉमिनल. नॉमिनल एक्सपेन्सेस आणि इन्कम्स आणि डेबिट. आणि 1 आणि 2, 1 आणि 2 आहे. हां, तर नियम लावतानाच आत्ता सांगतो. समजा एक रिअल अकाउंट आहे, तुम्ही एक रिअल अकाउंट म्हणून निवड केली. रिअल अकाउंट निवड केल्यावर फक्त इथं बघायचं, ह्याच्यात बघायचं. हा नियम लागेल नाही तर हा नियम लागेल. सगळं बघत बसायचं नाही. हे नजर. रिअल अकाउंट म्हटलं की पहिला नियम लागेल किंवा दुसरा लागेल. किती ऑप्शन्स कमी आहेत बघा. एक तर डेबिटचा लागेल नाही तर क्रेडिटचा लागेल. समजा यातला डेबिटचा नियम तुम्ही सिलेक्ट केला, नियम तो बरोबर मॅच होतो, तिथं लागतो, त्या सेंटेन्सचा अर्थ तसा निघतो. डेबिटचा नियम लागला म्हणजे किती नंबरचा नियम लागला? 1. आता दुसऱ्या अकाउंटला कुठला नंबर लागणार? 2 अकाउंट निघतात माहिती आहे ना. झालं की आजच गणित. दुसऱ्या वेळेला नक्की 2 नंबर लागेल. तर ह्यातला 2 असेल, ह्यातला 2 असेल किंवा ह्यातला 2 असेल. ते सुद्धा समजा दुसरा अकाउंट पर्सनल अकाउंट आहे तर नक्की हा 2 नंबर लागणार. तुम्हाला सोडवताना दाखवतो की टेक्निक कशी भरभर गणित होतात बघा. 1-2 किंवा 2-1 कसे रूल्स लागणार? 1-2 किंवा 2-1. जर क्रेडिटचा रूल अप्लाय झाला तर त्याच्यानंतर डेबिटचा होणार त्या ट्रान्झॅक्शनला, किंवा डेबिटचा रूल अप्लाय झाला तर क्रेडिटचा रूल अप्लाय होणार. लक्षात आला आता? 1-2 किंवा 2-1 म्हणजे रिअल मधला पहिला नियम लागला तर नंतर कुठला नियम लागणार? नक्की 2 नंबरचा लागणार. मग तो पर्सनल अकाउंट असेल तर हा लागेल, नॉमिनल अकाउंट असेल तर ह्यांचा क्रेडिटचा लागेल, पण 2च येणार. आणि ऑलरेडी तुम्ही 2चा नियम लावून ठेवला तर नक्की 1चा लागेल. 1-2 किंवा 2-1 टेक्निकमध्ये जाते, कुठं पुस्तकात नाहीये. हां, कुठेही पुस्तकात नाहीये ते,
कुठंच नाही आहे. ठीक आहे, आता मी 3 आणि 4 नंबरचं एक्झाम्पल घेतो आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल टॉपिक सुरू. आणि त्यावेळेला मी मात्र प्रॉब्लेम पुस्तकातले फोटो पाठवतो प्रॉब्लेमचे. ते प्रॉब्लेम नंबर 1 हे एक्झाम्पल टाकलेत 1 2 3 4 आणि नंतर प्रॉब्लेम 1 2 3 4 सुरू करणार. 1 2 2 3 3 मला जसं जमेल तसं मी प्रॉब्लेम टाकतो, तो प्रॉब्लेम लिहायचा आणि मग त्याच्याखाली सोल्युशन करायचं, तयार करायचं, ॲन्सर तयार करायचं. या पद्धतीने आपण जाऊया. आज रूल्स जरा जास्त क्लिअर एक्सप्लेन केलेले आहेत. तोंड पाठ ठेवायचे. मराठी लास्ट. वस्तू आली की डेबिट, वस्तू गेली की क्रेडिट. घेणारी व्यक्ती असेल तर डेबिट, देणारी व्यक्ती असेल तर क्रेडिट. खर्च आणि नुकसान असेल तर त्या अकाउंटला डेबिट द्यायचं, हेड ऑफ अकाउंट. आणि इन्कमचा व्यवहार असेल तर त्या अकाउंटला क्रेडिट द्यायचं. सगळं मराठीत एकदाच बस. तुम्हाला गरज पडली तेही बोलेन मी अगदी किंचित थोडंसं जाता जाता पटकन सांगून जाईल. ओके, इथं आता हे लेक्चर संपवतो. आता एक्झाम्पल 3 आणि 4 सोडवून दाखवतो. त्याला असा मोठा चार्ट करावा लागणार आहे त्याप्रमाणे. ठीक आहे. ऍडमिशनच्या बाबतीत काही एका विद्यार्थ्यांनी विचारलं, ते जनता कर्फ्यू असल्यामुळे मी थांबलोय. बघूया आज आता बाहेर पडतो मी, कितपत ओपन आहे ते बघू. तुम्हाला मी क्लासवर बोलवणार आहे, त्यावेळेला तुम्ही येताना फोटो घेऊन या आणि ऍडमिशन फॉर्म खरेदी करा. ऍडमिशन फॉर्म 10 रुपयाला आहे ऍडमिशन फॉर्म. आणि इनिशियल फी भरायची थोडी, कारण मी आता काही विचार न करता सर्वांच्यावर विश्वास ठेवून पटपट ऍड करून तुम्हाला शिकवायला सुरू पण केलं. मला वाटतं 10-12 लेक्चर झाले असतील. विचारलं, चांगली गोष्ट आहे. एका विद्यार्थ्याने विचारलं ऍडमिशनची प्रोसेस काय वगैरे. हां, आणि आता मी आणि एक गोष्ट करण्यासाठी केलं, आपलं ट्युनिंग जमतंय का बघूया. समोरासमोर असेल तर जास्त ट्युनिंग जमलं असतं, तरी व्हिडिओच्या मार्फत सुद्धा जमतंय. कारण काय, तुम्ही उतरवून घेताय, व्हिडिओ पाठवलेला पाहताय, हे मला लक्षात आलेलं आहे. आणि सर्वांची वही पूर्ण पाहिजे मला, वही पूर्ण पाहिजे. त्या दिवशी जेव्हा भेटायला येतात तेव्हा वही घेऊन या. वही ताबडतोब पूर्ण करा सगळी. आणि काय शंका असेल त्या दिवशी विचारू शकता किंवा फोन करून विचारा की, मेसेज टाका की. तुमच्या एका ग्रुपला मी तुम्हाला अजून मेसेज टाकायची परवानगी दिली आहे. बाकीच्या ग्रुपला ओनली ॲडमिन आहे, ते लोक डायरेक्ट त्यांच्या व्हॉट्सअपवरनं बोलतात, माझ्या व्हॉट्सअपला बोलतात. ग्रुपला मी हे देत नाही परवानगी, फक्त तुम्हाला दिली आहे. पहिली बॅच आहे, सुरुवात आहे, आपण एकमेकांना अजून बघितलं पण नाही आहे, त्यामुळे दिलं आहे. आणि आता बघतो वातावरण कसं आहे काय, आणि बोलवून घेतो क्लासवर. पटकन फार गर्दी न करता 1-10 मिनिटात आपण आवरूया. ॲडमिशन फॉर्म 10 रुपये. फोटो आणा, तो चिटकवून ॲडमिशन फॉर्म भरूनच द्या मला. परत तुम्हाला परत बाहेर पडावं लागेल तेवढ्यासाठी. हां, यासाठी केलं. आणि मी फी 5,500 डिक्लेअर केलेलीच आहे. त्यातली किती भरायची ती मेसेज टाकतो मी ग्रुपवर मेसेज टाकतो. अजूनही बॅचचे ॲडमिशन चालू आहेत, मुलं ॲडमिशन घेत आहेत, नवीन नवीन ॲड होत आहेत. हां, आपलं ट्युनिंग ज्यांना जमत नाही ते बाहेर पडतील, किंवा आणि काय त्यांचं पर्सनल रिझन आपल्याला काय नको आहे, तो त्यांचा विषय आहे. याप्रमाणे आपण पुढे जायचं आहे. आता मात्र टॉपिक सुरू झालेला आहे. तुम्हाला आज व्हरायटी एक्झाम्पल्स कळाले असतील. आज लॉस बाय फायर, ॲडव्हर्टाइजमेंट, एन्जॉय कराल तुम्ही. म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन किती प्रकारचे असतात हे कळेल. हे एवढेच नसतात, असंख्य असतात. तुम्ही मोजूच नका, 100 झाले की झाले, 200 झाले की झाले, असंख्य असतात. जसं बिझनेसचं नेचर बदलेल तसे ट्रान्झॅक्शनचं नेचर सुद्धा बदलतं. त्याचं ट्रान्झॅक्शनचं नेचर सुद्धा बदलतं. अशा पद्धतीने आहे बिझनेसचं नेचर, म्हणून म्हटलं मी. हां, स्टील इंडस्ट्री, लेदर इंडस्ट्री, कॉटन इंडस्ट्री, त्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री, कॉम्प्युटर इंडस्ट्री, ह्याच्यासाठी बोललो मी ते. ठीक आहे, आता इथं थांबूया. एक्झाम्पल 3 सुरू होईल. त्याच्यासाठी चार्ट वगैरे आहे, त्या चार्टचं रुलिंग करून तुम्हाला पाठवतो. चार्टचं रुलिंग मीच करतो एका तावावर, आणि तसं रुलिंग तुम्ही तयार ठेवा. ओके.